आज मी बनवणार आहे चुलीवर पोहे. तर बघा, कारण काय गावाकडे सुद्धा आता सगळेजण गॅसवर स्वयंपाक करतात, पण आम्ही चुलीवर सुद्धा स्वयंपाक करतो. कारण त्याच्यावर भाकरी वगैरे सगळं बनवायला खूप छान म्हणजे आपण जसं आपल्याला गॅसवर कसं लवकर लवकर भाकरी वगैरे होत नाही, गावाकडच्या लोकांना सगळं म्हणजे चुलीवर करायची सवय असते. तर मी बघा आज पोहे बनवायला घेतलेत आणि सगळं साहित्य वगैरे कट करून घेतलं होतं. आणि चुलीवरचे जे पोहे आहेत ना, किंवा कोणताही स्वयंपाक आपण बनवतो त्याची एक वेगळीच चव असते. आणि म्हणूनच म्हणतात गावाकडचं जे सगळं असतं ना, जे पौष्टिक. आता कोथिंबीरसुद्धा आम्ही आणली होती. कोथिंबीर मिरच्या आम्ही घराच्या बाजूला जी थोडीशी जागा असते ना, तिकडेच लावली होती, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असं वातावरण असतं गावाकडे. मी तुम्हाला दाखवते. तर आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह आहे आणि त्याचं जे काही व्हिडिओज असतील ना, ते माझ्या चॅनलवरती मी नक्की टाकेल. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आणि बघा अंजू बनवत होतो पोहे. तर खूप असं आम्ही चुलीवर पोहे बनवायला घेतले होते. सगळ्यांसाठी आज नाश्ता पोहे बनवलेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आमचे पोहे वगैरे बनवून झाले होते. थोडा वेळ आता त्याला ना झाकून ठेवणार आहे आणि मग नंतर सगळेजण नाश्ता करणार आहोत. आज गावाकडून आल्यानंतर खूप वर्षानंतर खूप छान वाटतं आहे. घरी आल्यानंतर आपले सगळेजण काय लहान मोठे बहीण भाऊ असतात, सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं. मला पण खूप छान वाटतं आहे. आणि ना आमचा आज कार्यक्रम आहे सप्त्यामध्ये. तर तुम्हाला तिथला पण व्हिडिओ मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर माझे व्हिडिओ नक्की बघा. तर अशा प्रकारे आमचे पोहे तोपर्यंत झाले होते. थोडा वेळ चुलीवरती ठेवले आणि मग नंतर आता सगळेजण नाश्ता करणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.